नमस्कार. इंद्रायणी या मालिकेत आजच्या भागात आपण पाहिलं की दिल्या आणि इंद्रायणी बाप्पापाशी हात जोडून प्रार्थना करत असतात. मग इंद्रायणी दिल्याकडे बघते आणि म्हणते की दिल्या काहीच होत नाही. दिल्या तिला म्हणतो, अगं तुला काय लगेच रिझल्ट पाहिजे का? होईल. तर वेंकू महाराज आणि काकू त्याच मंदिरात येत असतात. वेंकू महाराज म्हणतात की काकू तुम्हाला या मंदिरात दर्शन घ्यायला यायचं होतं का? काकू सांगतात की होय, माझं एक लेकरू वाट चुकले म्हणून देवाला साकडं घालायला आले. वेंकू महाराज आणि त्या काकू मंदिरात येतात. त्या काकू वेंकू महाराजांना म्हणतात की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, आणि त्या तिथून दर्शन घेण्यासाठी आतमध्ये निघून जातात. तिथेच एका बाजूला इंद्रायणी वाट बघत बसलेले असते. वेंकू महाराज देवाकडे प्रार्थना करत असतात. इंद्रायणी खूप वेळ तिथे बसते आणि तिथून जायला निघते. तेवढ्यात तिचं लक्ष वेंकू महाराजांकडे जातं आणि ती खूप भावूक होऊन महाराजांना मोठ्याने आवाज देते. इंद्रायणीचा आवाज ऐकून वेंकू महाराज पाठीमागे वळून बघतात आणि इंद्रायणीला बघून इंदू म्हणून पळत तिच्याजवळ जातात. इंद्रायणी वेंकू महाराजांना येऊन मिठी मारते. दोघेही खूप भावूक झालेले असतात. दोघेही खूप रडत असतात. वेंकू महाराज इंद्रायणीला म्हणतात की इंदू बाळा, कुठे गेली होतीस अगं तू? किती शोधलं मी तुला, कुठे होतीस तू? इंद्रायणी पण रडत रडत म्हणते की महाराज मला माफ करा, मी तुम्ही समजून ना दुसरंच कोणाच्या तरी मागे गेले होते, माफ करा, मी चुकले. वेंकू महाराज खूप रडत असतात. ते म्हणतात की नाही बाळा गं, माझंच चुकलं, मी तुला एकटीला सोडून जायला नको होतं. आणि विचारतात की बाळा तू इथे कशी काय, कोणी आणलं तुला इथे? इंद्रायणी महाराजांना सांगते की तो दिल्या होता ना, त्यानेच मला इथं आणलं आणि मला खाऊ पिऊ पण घातलं त्याने. वेंकू महाराज इंद्रायणीला म्हणतात की देवासारखा धावून आला बघ तो पोरगा, आणि विचारतात की कुठे आहे तो? इंद्रायणी म्हणते की इथेच आहे मागे, आणि ती त्याला आवाज देते आणि इकडे तिकडे जाऊन शोधायला लागते. ती म्हणत असते की अरे दिल्या, कुठे आहेस तू? वेंकू महाराज सापडले. ती सगळीकडे शोधते पण दिल्या कुठेच नसतो. ती नाराज होऊन महाराजांकडे येते आणि म्हणते की महाराज, अहो इथेच होता तो, पण कुठे गेला असेल? वेंकू महाराज इंद्रायणीला म्हणते की तुझी माझी गाठ घालून द्यायला आला असेल तो. इंद्रायणी पण वेंकू महाराजांना विचारते की तुम्ही इकडे कसे काय आलात? तुम्हाला माहीत होतं का मी इथे आहे म्हणून? महाराज तिला सांगतात की अगं त्या काकू मला इकडे घेऊन आल्या. आणि महाराज दर्शनासाठी आत गेलेल्या काकूंकडे हात दाखवतात पण तिथे कोणीच नसतं. वेंकू महाराज म्हणतात की अगं इथेच होत्या ना, आत्ता देवाचं दर्शन घेत होत्या, कुठे गेल्या? इंद्रायणी त्यांना विचारते की कोण काकू? तर वेंकू महाराज खूप भावूक होतात आणि ते म्हणतात की काकू नव्हत्या ग त्या. इंद्रायणी म्हणते की काकू नव्हत्या, मग कोण होत्या? वेंकू महाराज इंद्रायणीला आनंदाने सांगतात की रखुमाई होत्या त्या. आपण तिला आपल्यासोबत घेतलं आणि ती खरंच आली की आपल्या मदतीला. तिनंच तुझं रक्षण केलं आणि आपल्या दोघांची भेट पण तिनेच घडवून आणले. मग वेंकू महाराज आणि इंद्रायणी बाप्पाला हात जोडतात. वेंकू महाराज म्हणतात की खरंच विघ्नहर्ता आहेस रे तू, आणि डोळे पुसत म्हणतात की इंदू चल, 10:30 वाजत आले, आपल्याला स्पर्धेला जायचं आहे. मग ते दोघेही तिथून घाईघाईने पळत निघतात. ते दोघं शाळेत पोचतात तर तिथे त्यांना सिक्युरिटी सांगतात की अहो किती उशीर केला आहे, भाषण स्पर्धा सुरूही झाली आणि तिघांची भाषणंही झाली, आणि सांगतात की आता तुम्हाला सहभाग घेता येणार नाही असं वाटतंय, आणि सहभाग घेता जरी आला तरी तिला तयारीला वेळच भेटणार नाही, लगेच भाषणाला उभं राहावं लागेल. वेंकू महाराज आणि इंद्रायणी खूप टेन्शनमध्ये येतात. वेंकू महाराज म्हणतात की नाही करेल ती, मला खात्री आहे. मग ते सिक्युरिटी त्यांना तिथून घेऊन आतमध्ये जातात आणि म्हणतात की चला बघू काय होतं ते. मग वेंकू महाराज आणि इंद्रायणी आतमध्ये जातात. इंद्रायणी स्पर्धकांमध्ये जाऊन उभी राहते आणि वेंकू महाराज प्रेक्षकांमध्ये जाऊन तिथे उभे राहतात. तिथली एक स्पर्धक इंद्रायणीला म्हणते की अगं कुठे होतीस तू? आत्ता जर तू आली नसतीस ना तर डायरेक्ट माझाच नंबर होता. मग इंद्रायणीला ती स्पर्धक म्हणते की तुझ्याकडे ती वडी आहे का गं कालची? इंद्रायणी तिला म्हणते की हो आहे ना द्यायला. पण अचानक तिच्या लक्षात येतं की, आणि ती म्हणते की तुझी आई? ती स्पर्धक म्हणते की तिचं लक्ष नाही आहे, दे तू मला वडी. मग इंद्रायणी तिला बॅगमधील ती वडी देते. इंद्रायणी विचारते की भाषणाचा विषय काय आहे? ती स्पर्धक सांगते की उद्याच्या जगाकडून आमच्या अपेक्षा. हे ऐकून इंद्रायणी तिला आश्चर्याने विचारते की म्हणजे?
तेवढ्यात इंद्रायणीचं नाव अनाऊन्स होतं, विठूच्या वाडीतील इंद्रायणी सोपान वाडीकर. इंद्रायणी खूप टेन्शनमध्ये येते आणि घाबरत स्टेजवरती जाते. ती हात जोडून पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणते आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी करते. पण कोणी काहीच बोलत नाही. इंद्रायणी आश्चर्याने म्हणते की तुम्हाला नियम माहीत नाही का? मी रामकृष्ण हरी म्हणलं की तुम्ही पण रामकृष्ण हरी म्हणायचं, तुम्ही पण रामकृष्ण हरी असं म्हणायचं असतं. आणि म्हणते की बोला आता रामकृष्ण हरी. मग सगळेच रामकृष्ण हरी बोलतात. इंद्रायणी म्हणते की आता कसं छान वाटलं बघा आणि ती भाषणाला सुरुवात करते. ती म्हणते की विषय आहे की उद्याच्या जगाकडून आमच्या अपेक्षा. आणि तिथल्या पर्यवेक्षकांना विचारते की अपेक्षा म्हणजे मागणं ना मॅडम? म्हणजे आपण विठुरायाकडून जसं मागणं मागतो तसं जगाकडून पण मागायचं का? मॅडम म्हणतात की हो अगदी तसं. इंद्रायणी म्हणते की हां कळलं. तसं आपण गरिबांसाठी अन्न वस्त्र निवारा मागू शकतो, पण ते कष्ट करून मिळवतील ना. पण आपल्याला अशी गोष्ट पाहिजे की जी एकट्याला मिळणार नाही, सगळे मिळूनच केलं पाहिजे ना. आणि म्हणते की तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आणि परत म्हणते की सांगतेच. मी ना काल या मोठ्या सुंदर शहरात हरवले, पण मला या शहराची खूप भीती वाटली. केवढ्या मोठ्या इमारती, माणसंच माणसं, गाड्याच गाड्या, सगळं अनोळखी. मला खूप भीती वाटली. ती म्हणते की मला व्यंकू महाराज म्हणाले की आपण खूप मोठी शहरं बांधली, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, पण अशा मोठ्या शहरांचा उपयोग काय हो? ज्या मोठ्या शहरात माझ्यासारख्या छोट्या मुलीला भीती वाटली. आणि सगळ्यात जास्त भीती कशाची वाटली माहिती आहे का? माझ्या मागून एक मोठा ट्रक आला आणि त्याच्यात ना आला एक भयानक घाणेरडा वास. कचऱ्याने भरला होता तो ट्रक, त्याच्यात नुसतं प्लॅस्टिक. सगळेजण तिचं भाषण शांतपणे ऐकत असतात. इंद्रायणी पुढे म्हणते की आणि तो ट्रक एका डोंगरावर पालथा केला आणि बघितलं तर काय, तो डोंगर पण प्लॅस्टिकचाच. मी त्यांना विचारलं की हे काय? तर ते म्हणाले माहिती आहे का, आमच्या शहराचा कचरा डेपो. आमचे मास्तर तर म्हणाले होते प्लॅस्टिक म्हणजे ब्रह्मराक्षस असतो, संपत नाही, नष्टच होत नाही. आणि सगळीकडे लोक त्या राक्षसाला मोठं करण्याच्या मागे लागले. जाईल तिथं प्लॅस्टिक टाकतात. आणि आपल्याला गोदावरी मायेच्या पण पोटात कुणीतरी प्लॅस्टिक टाकलं. आत्ताच आमच्या नदीला पूर आला होता, खूप नुकसान झालं आणि तो पूर प्लॅस्टिकमुळे पण येतो असं आमचं मास्तर म्हणालं होतं. आणि सगळ्यांना विचारते की काय हो, आपण हे सगळं जगच घाण करतोय का? एखादा चेंडू जरी नालीत पडला तरी तो काढण्यावरून आमचं भांडण होतं आणि ज्याने चेंडू मारलाय ना त्यांनाच काढायचं हे आमचं ठरलेलं असतं. मग त्यांनी कचरा टाकला, त्यांनीच कचरा काढला पाहिजे ना, असा नियम सगळ्यांनाच पाहिजे ना. पण आपण आपल्याऐवजी गटारात उतरून प्लॅस्टिक काढणाऱ्या माणसांचा विचार करतो का? करायला पाहिजे ना. आणि म्हणते की मी कचरा टाकला आणि तो मीच काढणार हे सांगायला काही लोकमान्य टिळकांना बोलवायचं आहे का? आता तुम्ही विचारताय की जग कसं पाहिजे, तर आम्ही मुलं तुम्हाला चित्र काढून दाखवतच असतो की आम्हाला जग कसं पाहिजे ते. आम्ही चित्रात कधी उंच इमारती, प्लास्टिकचे डोंगर काढतो का? कधी आम्ही चित्र कसं काढतो बघा एकदा. कौलारू घर असतं, त्याच्या बाजूला 2 हिरवीगार झाडं असतात, समोरून एक नदी वाहत असते, मागे हिरवगार डोंगर, आकाशात पक्षी. सगळ्यांना तिचं भाषण खूप आवडत असतं, ते आनंदाने तिचं भाषण ऐकत असतात. इंद्रायणी पुढे म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी असं चित्र काढलं ना? सगळेजण म्हणतात की हो. इंद्रायणी म्हणते मला माहीत आहे, सगळ्यांनीच हे चित्र काढले, मोठ्या माणसांनी आणि पण लहानपणी हे चित्र काढलं आणि आम्हाला तसंच जग हवं आहे. आणि इंद्रायणी म्हणते की उद्याच्या जगाकडून आम्हाला हीच अपेक्षा हवी आहे. आणि ती वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही कविता म्हणते. सगळंच तिचं भाषण आणि कविता ऐकून मंत्रमुग्ध होतात. इंद्रायणी म्हणते की एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. आणि ती म्हणते धन्यवाद. पण कोणी काहीच बोलत नाही किंवा टाळ्या वाजवत नाही. हे बघून इंद्रायणीला खूप वाईट वाटतं आणि तिचा चेहरा पडतो. अचानक सगळेजण खूप मोठमोठ्याने टाळ्यांचा गडगडाट करतात आणि सगळेजण इंद्रायणीसाठी उठून उभा राहतात. हे बघून इंद्रायणी खूप खुश होते. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला इंद्रायणीचं भाषण आवडलं का? आणि तुम्हाला इंद्रायणी आवडते का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.